जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज किचनमध्ये बघा आई आणि सोनाली नाही आहे, तर विकास आणि विलास आहेत बघा दोघेजण. तर आमचे आचार्य. तर आज संडे स्पेशल दिवस बघा. तर काय स्पेशल म्हणजे तर पावभाजी बेत आहे बघा आज. तर बटाटे चिरून घेतले, तर टमाटे आणि डोबळी मिरची आणि कांदा चिरून घेतला बघा सगळं इकडे. तर आता बटाटे टाकून घेतले त्याने पहिला कांद्यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो बघा. तर बटाटे टाकून कांदा परतून घ्यायचा बघा पूर्ण मस्तपैकी. तर कसं आहे आमचा आचार्य साहेब. तर विलासला पावभाजी चांगला अनुभव आहे, तर तो एकदम भारी पावभाजी बनवतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मस्त पावभाजी एकदम झणझणीत होते मस्तपैकी. आता ते कांदा भात असतो तो हलवून घ्यायचा सगळं. त्यानंतर बघा ढोबळी मिरची टाकलाय त्यामध्येच. आता सगळं एकजीव करून घ्यायचं बघा. तर 5 मिनिट वापरून घेऊस तर झाकून ठेवायचं बघा. तर आता सोनाली पण आली बघा विलासला सपोर्टसाठी. बटाटे बारीक करून टाकले आता भाजीमध्ये. तर असं पूर्ण बटाटे बघा बारीक करून घ्यायचं रवीनं. त्यानंतर तो टाणीवर टाकायचा बघा त्यामध्ये. त्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यात अजून बघा मसाले टाकून टाकायचे राहिले, तर धने पावडर, लाल मिरची, मसाला, पावभाजी अजून टाकायचं नंतर सगळं ते.
त्यात बघा लाल तिखट घालून घेतले आता. तर आता भाजीला बघा कलर पण आला मस्त पैकी. किती 15-20 मिनिट लागते भाजी व्हायला एक भाजीला. सगळं शिजवून करून घ्यायला. त्यात आणखी बघा बटाटा टाकून घेतले. तर पावभाजीला एकदम बटर व्यवस्थित वापरायचं बघा, त्यासाठी एकदम मस्त होते बटरमुळे. त्यानंतर बघा धने पावडर घालून घ्यायचा. धने पावडरमुळे भाजीला एकदम मस्त चव येते बघा, एक वेगळ्या प्रकारचा. फायनली बघा शेवटचा पावभाजी मसाला टाकला बघा त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपली फायनली पावभाजीचं भाजी तयार. आपण आपल्या मर्जी पण करू शकता, थोडं पातळ थोडं घट्ट, जसं तुम्हाला लागतं त्या हिशोबाने करू शकता बघा. तर एकदम मस्त वेगळी वास सुटलाय भाजीचा. आणि कलर पण बघा एकदम मस्त आहे. पूर्ण हॉटेल सारखंच बघा रेसिपी. त्यालाच फक्त तर आता कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायचं बघा. हाता लागत नाही नको राहू. ते सपोर्ट नाही ते आवाज करत आहे. तर बघा तयार झाली बघा एकदम हॉटेलसारखं पावभाजी तयार घरामध्ये. तर चला आता तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो, भूक पण लागली आता खायला. तर फायनली बघा मस्तपैकी पावभाजी तयार. तर असं सजवलीत बघा पाव भाजी आणि बघा कांदा आणि लिंबू. तर या मित्रांनो सगळेजण पावभाजी खायला.
एक नंबर झाले बघा मित्रांनो, परफेक्ट हॉटेलसारखे पावभाजी झाले. तर छोट्या छोट्या कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. तर चला बाय बाय.